नमस्कार, मी दिनार सोने, माझं यूट्यूब चॅनल ॲट द लॉ पॉईंटवरून. ॲट द लॉ पॉईंट हे नाव मी थोड्या दिवसांनी बदलणार आहे. आत्ता तेच आहे. आज मला कॉन्स्टिट्यूशनमध्ये एक शब्द आहे, तो शाप आहे कॉन्स्टिट्यूशनला मिळालेलं, आपल्याला सगळ्यांना मिळालेलं, सेक्युलरिझम. सर्व धर्म समभाव ही रोजी कल्पना वाटते, म्हणजे गुलाबी सुंदर कल्पना. जे मोठे लोक, मी नेहमी म्हणतो की अतिशय काव्यात्मक जीवन इमॅजिन करतात, त्यातलं असं रिॲलिटीमध्ये कधी होत नाही आहे. आपला देश सोडून पूर्ण जगात एकही देश सेक्युलर नाही आहे. जे क्वालालंपूर म्हणजे मलेशियासारखे देश आहेत, ते टोटली मुस्लिम आहेत आणि अतिशय चांगले वागतात हिंदूंची तिथले मुसलमान. तर असे देश आहेत. आता जर्मनी, फ्रान्स, इटाली वगैरे प्युअर ख्रिश्चन देश आहेत, डिक्लेअर्ड ख्रिश्चन नेशन्स आहेत. तिथे फक्त चर्चची म्हणजे मंदिरं बांधतात, तिथले हिंदू सुद्धा बांधतात. पाकिस्तानात सुद्धा तशी मंदिरं आहेत, क्वालालंपूरमध्ये सुद्धा आहेत. पण ते देश हिंदूंसाठी किंवा कुठल्याही धर्मासाठी नाही आहे. ते देश फक्त त्यांचा जो धर्म आहे ऑफिशियल ॲक्सेप्ट केलेला, जो मलेशिया जसं ऑफिशियली मुस्लिम आहे, इस्रायल जसं ऑफिशियली ज्यू आहे, जसं ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका आहे ऑफिशियली ख्रिश्चन कंट्री आहे, तसं सेक्युलर आपण फक्त आहोत की जिथे कुठल्याही धर्माला, म्हणजे ते असं म्हणतात सर्व धर्म समभाव. हा सर्व धर्म समभाव इतका मूर्ख शब्द मी माझ्या आयुष्यात दुसरा कुठलाही ऐकलेला नाही आहे. निधर्मी सरकार म्हणू नका, समधर्मी सरकार म्हणा. निधर्मी सरकार याचा अर्थ सरकारला धर्मच नाही आहे कुठलाही, आणि समधर्मी सरकार याचा अर्थ सरकार सगळ्या धर्मांना इक्वल वागणूक देतं, सगळ्या धर्मांना समान सारखी वागणूक देणं म्हणजे समधर्मी सरकार. आपण निधर्मी सरकार म्हणतो, मूर्खपणाचा हा शब्द कोणीतरी बदलला पाहिजे. निधर्मी सरकार म्हणू नका, समधर्मी सरकार म्हणा. तर हे काय म्हणजे सावरकरांचं हिंदुत्व काय सांगतं माहिती आहे का? हिंदू कुश पर्वतापासून सिंधू नदीपर्यंत, म्हणजे हिंदू कुश पर्वतापासून सिंधू नदीच्या बेल्टमध्ये राहणारे लोक हिंदू. हिंदू हा धर्म नाही, हिंदू ही जगण्याची एक संस्कृती आहे आणि त्यांना एक जिओग्राफिकल टेरिटरी दिलेली आहे, एक बेल्ट दिलेली आहे, हिंदू कुश टू सिंधू. ते सगळे हिंदू म्हणजे टेक्निकली सावरकरांच्या मताप्रमाणे, आणि जे बरोबर पण आहे माझ्या मताप्रमाणे, की हिंदूमध्ये आजच्या आपल्या देशात राहणारे मुसलमान सुद्धा येतात. ते मुळात आपलेच होते, ते सौदी अरेबियातून आणि ते आलेले नाही आहेत, अरबस्तानातून इथे आलेले नाही आहेत. गोरी आणि गजनी, बाबर वगैरे लोकांनी तलवारीच्या टोकावर इथल्या हिंदूंना मुस्लिम केलं आहे. ते मूळचे हिंदूच आहेत, ते मान्य नाही करत. कारण बाडगे जे असतात ना, ते स्वतः जास्त कडवट बनतात. बाडग्यांना हे दाखवायचं असतं की मीच खरा, त्याच्यामुळे ते अजून कडवट बनतात. तसेच याप्रमाणे इथले जे ख्रिश्चन आहे, ते ब्रिटिश जेव्हा आले त्यातले काही ब्रिटिश राहिलेले नाही आहेत इथे आपल्याकडले ख्रिश्चन. म्हणजे जे ब्रिटिशांच्या अनेक पोप वगैरे लोकांनी जो भारतात धर्म बुडवेपणा केला, धर्म कन्व्हर्जन जे केलं, धर्म बुडवे नाही चुकीचं बोललो मी, कन्व्हर्जन जे केलं, हिंदूंना तांदूळ देऊन अजूनही ते कन्व्हर्जन चाललेलं आहे. 7 सिस्टर्स वगैरे एरिया म्हणतात, त्या एरियात अजूनही चाललेलं असेल. तर ते तसे ख्रिश्चन आहेत, मूळचे ते हिंदूच आहेत, याच बेल्टमधले आहेत ते. आणि हिंदू हा धर्म नाही आहे, लोकांनी मला शिकवायची गरज नाही. मला माहिती आहे हिंदू हा धर्म नाही. खरा धर्म सनातन, किंवा मी सनातन धर्म आपण वापरत नाही, वैदिक धर्म मानतो मी. आणि वैदिक धर्म हाच सनातन धर्म आहे. जेव्हा इतर धर्म उदयाला आले नव्हते तेव्हापासून वैदिक धर्म आहे, तेव्हापासून ऋग्वेद आहे. ऋग्वेद जगात लिहिलं गेलेलं पहिलं पुस्तक आहे, ऑफिशियल प्रिंटवर आलेलं पहिलं पुस्तक ऋग्वेद. प्रिंट होईपर्यंत ते कंठस्थ होतं, म्हणजे पाठ करत होते आणि ते पुढे चालत होतं. तर मला हे सांगायचं आहे की हा धंदा इथे, धर्म इथे एवढा प्रॉमिनंट असताना, लार्ज क्वांटिटीत असताना, जसं मी आत्ता म्हटलं की मुसलमान इथले सुद्धा मूळ या बेल्टमधलेच आहेत, आणि हिंदू कोण तर या एक एरियात राहणारे असे हिंदू. तर आपण सगळे हिंदूच आहोत. हा देश ऑफिशियली हिंदूंचा डिक्लेअर करायला काहीच हरकत नाही. त्याच्यात मुसलमान आणि ख्रिश्चन सुद्धा येतात. त्यांना ऑफिशियली स्वतःला हिंदू म्हणून घ्यायचं नसेल तर घेऊ नका, पण ते ॲक्च्युअली येतात. आणि हा देश हिंदूंचा डिक्लेअर केल्यावर आम्ही काय त्यांना जा सांगणार नाही होत. आम्ही म्हणजे गव्हर्नमेंट, मी नव्हे. तर गव्हर्नमेंट काय त्यांना चालेल का सांगणार नाही, राहू दे इथे. पण सेक्युलर हा शब्द केला पाहिजे, निधर्मी सरकार नाही, समधर्मी सरकार. दुसरा एक महत्त्वाचा शब्द इथे म्हणजे तो म्हणजे रिझर्वेशन. आपला हा पृथ्वीच्या पाठीवर असा एकमेव देश आहे जिथे मेरिटला काडीची किंमत नाही. इथे नोकरी तुम्ही हुशार आहात म्हणून मिळत नाही. इथे नोकरी तुम्हाला जातीवर मिळते.
1950 साली आपलं कॉन्स्टिट्यूशन फोर्समध्ये आलं, म्हणजे ॲक्टिव्ह झालं, अंमलात आलं. तेव्हापासून आज 2025 म्हणजे ती 50 वर्ष आणि 25 75 वर्ष 75 वर्ष हा शब्द इथे आहे. आणि त्याचा उपभोग अनेक ज्यांना रिझर्वेशन मिळतं त्या जातीतले लोक घेत आहेत. रिझर्वेशन आता कालबाह्य झालेलं आहे. ही रिझर्वेशनचा फायदा घेणाऱ्यांची चौथी पिढी आहे. आत्ता जे रिझर्वेशनवर नोकऱ्या मिळवत आहेत ती रिझर्वेशन मिळवणाऱ्यांची, रिझर्वेशनचे फायदे घेणाऱ्याची, रिझर्वेशनचे फायदे घेऊन संपन्न होणाऱ्यांची चौथी पिढी आहे. एकेकाळी उच्चवर्णीय समाजाने तुमच्यावर अत्याचार केले, मान्य आहे मला, चुकलेलं आहे. सवर्ण समाजाचं चुकलेलंच आहे, उच्चवर्णीय समाजाचं प्रश्नच नाही. पण त्याची शिक्षा त्यांना किती वर्ष द्यायची? जगाच्या अंतापर्यंत. माझ्या पणजोबांनी, खापर पणजोबांनी कोणाला तरी विहिरीवरचं पाणी दिलं नाही त्या काळी, 100 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी, म्हणून अजून पण तुम्ही रिझर्वेशन मागणार. माझे सगळ्या जातीतले मित्र आहेत, माझे मराठी मित्र आहेत, ओबीसी मित्र आहेत, दलित मित्र आहेत. ते माझ्या घरी येऊन जेवतात, मी त्यांच्या घरी जाऊन जेवतो. ती पूर्वीची अनटचेबिलिटी राहिलेली नाही. टिळक सुद्धा एका व्याख्यानात म्हणाले होते की जर का परमेश्वर जातपात मानत असेल तर मी परमेश्वराला मानणार नाही. हे टिळकांचे शब्द ऑन रेकॉर्ड आहेत. तरी ते केवळ ब्राह्मण म्हणून लोक त्यांना शिव्या देतात. ते सो कॉल्ड पुरोगामी, ते पुरोगामी नाही आहेत. मी पुरोगामांना खऱ्या पुरोगामी नाही आहेत, ते प्रतिगामी म्हणतो मी त्यांना. तर हे रिझर्वेशननी आपल्या देशात असं मी कुठेही ऐकलेलं नाही आहे की जे मुस्लिम कंट्री आहे त्याच्यामध्ये शियांना इतक्या नोकऱ्या, सुन्नींना इतक्या नोकऱ्या. मुसलमानांच्या मध्ये पण चिकार कास्ट असं होत नाही. जे ख्रिश्चन कंट्री आहे त्या ख्रिश्चन मनामध्ये 2 मेजर पंथ आहेत, कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट. तर असं कधी होत नाही की कॅथॉलिकांना इतक्या जागा, बाकीच्या उरलेल्या प्रोटेस्टंटांना, असं तिथेही होत नाही. ब्रिटनमध्ये, अमेरिकेत असं नाही आहे. जगात सगळीकडे फक्त क्वालिटीवर नोकऱ्या जातात. हिंदुस्थान हा गेली 50 आणि 25 75 वर्ष असा देश आहे की जिथे फक्त कास्टवर, जातीवर नोकऱ्या मिळतात. आणि ह्याच्यामुळे जाती एकमेकांचा दुस्वास जास्त करतात. जे सवर्ण आहेत, उच्चवर्ण आहेत, त्यांना नोकऱ्या, शिक्षण डावललं गेल्यामुळे, शिक्षण एकदा डावललं गेलं की तुम्ही संपलातच ना, तुमचं अस्तित्वच संपलं. याला मी रिव्हर्स कास्टिझम म्हणतो. हा भयंकर कास्टिझम आहे, पण उलटा आहे. पूर्वी उच्चवर्णीयांनी दलितांच्यावर अत्याचार केले, आता दलित उच्चवर्णीयांच्यावर अत्याचार करतात. हा भयंकर कास्टिझम आहे, रिव्हर्स कास्टिझम. तर हे रिझर्वेशन गेलं आणि सेक्युलरिझम गेलं तर भारत खऱ्या अर्थाने विश्वगुरू होईल, संपन्न होईल. तिसरा जो मुद्दा, मला हा शब्द अमेंडमेंट आलेला आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि तो हवा आहे. अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशन करता येत नाही हा प्रचंड मूर्खपणाचा समज आहे. एक लक्षात घ्या, कॉन्स्टिट्यूशन आपल्यासाठी आहे, आपण कॉन्स्टिट्यूशनसाठी नाही आहोत. असं नाही आहे की जगात पहिल्यांदा कॉन्स्टिट्यूशन निर्माण झाली आणि मग कॉन्स्टिट्यूशन कोणी पाळायची म्हणून मानव निर्माण झाली. असं नाही आहे की कॉन्स्टिट्यूशन निर्माण झाली, पुस्तक छापून टाकलं परमेश्वराने आणि मग पाळणार कोण, बरं जरा माणसं निर्माण करूया, असं नाही आहे. आपण नाही आहोत कॉन्स्टिट्यूशनसाठी, कॉन्स्टिट्यूशन आपल्यासाठी आहे. आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट करायची प्रोव्हिजन खुद्द भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. आत्तापर्यंत कॉन्स्टिट्यूशन अनेक वेळा अमेंड झालेली आहे. खुद्द बाबासाहेबांनी सांगितलं आहे की रिझर्वेशन फक्त 10 वर्षासाठी ठेवा. हा बाबासाहेबांचा कॉन्स्टिट्यूशनमध्ये गेलेला हे आहे, म्हणजे रेकॉर्ड आहे. आणि 1950 साली कॉन्स्टिट्यूशन आली, म्हणजे 1960 साली रिझर्वेशन संपायला पाहिजे, ते अजून चालू आहे. म्हणजे यांच्या लक्षातच येत नाही की आपण बाबासाहेबांचाच अपमान करतोय. मग जर का दर 10 वर्षांनी तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन अमेंड केलेली चालते, मग बाकीचे अमेंडमेंट का चालत नाहीत? जर का जात अमेंड करता येते तर बाकीचे अमेंडमेंट का चालत नाहीत? आत्तापर्यंत अनेक वेळा कॉन्स्टिट्यूशनमध्ये छोटे छोटे अमेंडमेंट झालेले आहेत आणि अमेंड करण्याची प्रोव्हिजन इटसेल्फ कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. घटना बदलली, घटना तुम्ही दर 10 वर्षांनी घटना बदलता ना, परत रिझर्वेशन एक्सटेन्शन येतं म्हणजे घटना बदल होतो. दर 10 वर्षांनी होतोय. 70 वेळा झालेले आहे आत्तापर्यंत हा घटना बदल. तर कॉन्स्टिट्यूशन हे आपल्यासाठी लक्षात घ्या. आणि जसं धर्म प्रवाही असतो तशी कॉन्स्टिट्यूशन प्रवाही असायला पाहिजे. आपण आत्ता विधवांचा केशवपन करतो का? बंद झालं. आत्ता बायका सती जातात का? बंद झालं. आत्ता बायका वडपौर्णिमेला सगळ्या जात नाही, हिंदू बायका, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. तेही बंद, हरकत काही नाही आहे. धर्म हा जसा प्रवाही आहे तसं कॉन्स्टिट्यूशन प्रवाही पाहिजे. मनुष्याची जशी जगण्याची संस्कृती बदलत जाते तसं कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट अपरिहार्य आहे. त्याच्यामुळे सेक्युलरिझम आणि रिझर्वेशन
हे 2 शब्द डिलीट करून टाकायला माझ्या मते काही हरकत नाही. त्याच्यानंतर भारत विश्वगुरू होईल. प्राऊडली आपले पंतप्रधान सांगतील की आमच्या देशात फक्त मेरिटला महत्त्व आहे, फक्त बुद्धिमत्तेला महत्त्व आहे, फक्त कर्तृत्वाला महत्त्व आहे, जातीला नाही. आणि अशा रीतीने जात नष्ट होईल. पण आपले राजकारणी काय करतात? सगळेच राजकारणी तसे आहेत. आता मला जे माहिती आहे ते देवेंद्र फडणवीस 16व्या वर्षापासून ABVPचं कार्य करत आहेत. त्यांना माहीत नाही असं होणंच शक्य नाही. अहो, माझ्यासारख्या सामान्य माणसाला माहिती आहे तर देवेंद्र फडणवीस BLLB आहेत, अत्यंत हुशार आहेत, कर्तृत्ववान आहेत. अनेक 16व्या वर्षापासून आता 55 वर्ष म्हणजे 41 वर्ष त्यांना अनुभव आहे समाज जीवनाचा, ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव. त्यांना माहीत नाही, नरेंद्र मोदी नाही माहीत नाही, इवन अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते आणि ते MA इन पॉलिटिकल सायन्स आहे. MA इन पॉलिटिकल सायन्सचा अर्थ कॉन्स्टिट्यूशनचा कसून अभ्यास वाजपेयीने केलेला आहे. अडवाणींना पण माहिती आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. हे राजकीय नेते करत नाहीत. काँग्रेसनी तर उघड केलं नाही, लांगुल चलन केलं जातींचं, तर सगळेच राजकीय नेते हे करतात. हे सगळ्यांना माहिती आहे की 2 शब्द केले तर भारत विश्वगुरू होईल. रिझर्वेशन भारतात ठेवून आणि दुसरा शब्द काय, सेक्युलरिझम भारतात ठेवून भारत कधीही विश्वगुरू बनणार नाही. हे शब्द केले पाहिजेत आणि कॉन्स्टिट्यूशन मोठ्या प्रमाणात अमेंड करायची आपल्या गव्हर्नमेंटनी तयारी दर्शवली पाहिजे, तर भारत विश्वगुरू होईल. हे मी कायद्याचे तुम्हाला लॉ पॉईंटमधून सगळं सांगितलं. धन्यवाद.